अगदी आंबट गोड असं चवीला लागणारा हा गुळ आंबा कसा बनवायचा ते बघणार आहोत. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये वेगवेगळे प्रकार बनवले जातात आंब्याचे, तर त्यात हा गुळ आंबा एक हा प्रकार आहे. तर नमस्कार, मी मीनाक्षी किचन मध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. आज आपण गुळ आंबा कसा बनवायचा ते बघणार आहोत. त्यासाठी मी इथं केशरच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि त्याचे आपण थोडेसे देठ काढून आपण त्याचे साल काढून घेणार आहोत. तर इथं अगदी व्यवस्थित असं कट करून घ्यायचंय, तुम्ही बघू शकता. आणि पिलरच्या साह्याने अगदी आपण त्याचे व्यवस्थित असे साल काढून घेऊया. अगदी कमी वेळात होणारी ही रेसिपी आहे, पण चवीला अगदी अप्रतिम लागते आणि तुम्ही अगदी वर्षभर सुद्धा फ्रीज मध्ये ठेवू शकता बरणीत भरून. अगदी असा गुळ आंबा अप्रतिम असा लागतो. तर इथं बघू शकता मी सगळ्या कैऱ्यांचे व्यवस्थित असे साल काढून घेतलेले आहेत. तर आता इथं किसणी घेतली मी, तर त्याच्या मोठ्या साईडने जे किसणी असतं त्याला मी व्यवस्थित असं किसून घेते. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी सगळ्या अशा कैऱ्या व्यवस्थित अशा किसून घेतल्यात. तर आता आपण त्या कढईत टाकून घेऊया आणि आपण कढई गॅसवर ठेवू आणि अगदी मध्यम आकाराचा असा गॅस ठेवणार आहोत. जास्त मोठा केला तर ते खाली लागू शकतं, त्यामुळे अगदी मध्यम गॅसवरती आपण ते परतवून घेणार आहोत. तर आता आपल्याला त्यात आता गूळ टाकायचा आहे. तर जेवढ्या कैरीचं आपलं केस आहे त्याच्या पाऊणपट इथं मी गूळ वापरलेला आहे. तुम्हाला कमी किंवा जास्त करायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला किती गोड हवा आहे त्यानुसार कमी किंवा जास्त करा. पण अगदी पाऊणपटात अगदी व्यवस्थित त्याचं प्रमाण होतं. तर ते अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी 2 मिनिटानंतर लगेच त्याला पाणी सुटायला लागतं आणि व्यवस्थित असं अधून आपण मिक्स करत राहू, म्हणजे खाली लागणार नाही. तर या पद्धतीने आपण असं मिक्स करून घेतोय. तुम्ही बघू शकता गूळ आता वितळायला लागलेला आहे. तर आता आपण त्यात थोडेसे मसाले टाकून घेणार आहोत. त्यासाठी मी इथं दालचिनीचे 2 तुकडे घेतलेले आहेत, अगदी बारीक बारीक तुकडे घेतलेले आहेत. एक विलायची घेतली सुगंधासाठी आणि 2 लवंगा घेतल्यात. तर याने एक मसाला छान चव येते मसाल्याची मोरांबाला, त्यासाठी मी इथं त्याचा वापर केलेला आहे. आणि अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी 15 ते 20 मिनिटं अगदी मंद गॅसवर आपण असंच परतवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता रंग सुद्धा त्याचा बदलायला लागला. तर तुम्ही बघू शकता 20 मिनिटानंतर त्याचा असा रंग झालाय. त्यात आता आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. अगदी किंचितचं मीठ टाकायचं, मिठाने एक छान असं चव येते. तर आपला गुळ आंबा तयार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा. तसंच मीनूज किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.